सेवा, समर्पण आणि विश्वास या 3 शब्दांवर उभी आहे एक परंपरा जी गेली 40 वर्ष हजारो रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरली आहे. ही कहाणी आहे जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनची, म्हणजेच JTMPA ची. आज आपण जिथे एकत्र उभे आहोत तिथे पोहोचण्याआधी परिस्थिती खूप वेगळी होती. तो काळ जेव्हा डॉक्टरांची संख्या कमी होती, एकमेकांशी संपर्क साधणं कठीण होतं. ना आधुनिक साधनं, ना तत्काळ संवाद. गावागावात रुग्ण होते, पण योग्य मार्गदर्शन मिळणं मोठं आव्हान होतं. डॉक्टर्स होते, पण एकमेकांपासून दूर. ज्ञान आणि अनुभव विखुरलेले. त्या काळात डॉक्टरांमध्ये सहकार्य कमी होतं, संवादाचा अभाव जाणवत होता आणि जिथे सहकार्य हवं होतं तिथे स्पर्धा होती. पण डॉक्टर भरत घोलप यांची विचारधारा वेगळी होती. त्यांचा विश्वास होता, आपण एकत्र आलो तरच अधिक सक्षम होऊ शकतो. त्यांनी अनेक प्रयत्न केले डॉक्टरांना एकत्र आणण्यासाठी, पण प्रतिसाद मर्यादितच राहिला. आणि मग 1985 साली एक धक्कादायक घटना घडली. एका अनुभवी डॉक्टरांच्या रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांवर अन्यायकारक आरोप झाले. ब्लॅकमेलिंग, मानसिक त्रास आणि खोटे आरोप. पण त्यावेळी काही डॉक्टर एकत्र आले, सत्यासाठी लढले आणि न्याय मिळवून दिला. या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली, एकजूट असणं किती गरजेचं आहे. आणि मग ओतूरमध्ये एक बैठक झाली. तालुक्यातील सुमारे 42 डॉक्टर एकजुटीनं एकत्र आले आणि घेतला एक ऐतिहासिक निर्णय. आणि त्याच क्षणी जन्म झाला JTMPA चा. जुन्नर तालुक्यामधून अनेक डॉक्टरांनी डॉक्टर भरत घोलप यांच्या संकल्पनेला मूर्त रूप दिलं. तालुक्यातील ज्येष्ठ डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांनी डॉक्टर भरत घोलप यांचं नाव अध्यक्ष म्हणून जाहीर केलं आणि सर्वांनी एकमतानं त्याला मान्यता दिली. JTMPA चे संस्थापक सदस्य, फाउंडर मेंबर्स डॉक्टर भरत घोलप, डॉक्टर रमेश जुन्नरकर, डॉक्टर आनंद कुलकर्णी, डॉक्टर अप्पासाहेब शिंदे, डॉक्टर राम गलांडे, डॉक्टर मुकुंद उपाध्ये, डॉक्टर शंकर ढोबळे, डॉक्टर मधुकर डांगे, डॉक्टर श्रीरंग फडतरे, डॉक्टर श्रीकांत विध्वंस, डॉक्टर चंद्रकांत कणसे, डॉक्टर चंद्रशेखर वलवणकर, डॉक्टर चंद्रकांत कुलकर्णी, डॉक्टर सुनील शेवाळे, डॉक्टर अनिल शेवाळे, डॉक्टर दिलीप कुमार ताजवे, स्वर्गीय डॉक्टर IM मोकाशी, डॉक्टर सदानंद राऊत, डॉक्टर दीपक हांडे, डॉक्टर DB हुलवळे, डॉक्टर सुधाकर वलवणकर इत्यादी मान्यवर डॉक्टर हे JTMPA चे संस्थापक सदस्य आहेत. या सर्व संस्थापक सदस्यांनी एकत्र येऊन त्या काळातील वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी ओळखल्या आणि एक मजबूत संघटित व्यासपीठ उभं केलं. डॉक्टर रमेश जुन्नरकर यांनी या संस्थेला नवी दिशा दिली. पहिल्या दिवसापासूनच उद्दिष्ट स्पष्ट होतं, निरंतर शिक्षण, डॉक्टरांमधील सुसंवाद आणि समाज उपयोगी उपक्रम. याच तत्वांवर JTMPA उभी राहिली. काही मोजक्या फाउंडर मेंबर्सनी स्वतःचा वेळ, मेहनत आणि कधी कधी कुटुंबाकडूनही त्याग करून या संस्थेची पायाभरणी केली. त्यांचं एकच ध्येय होतं, रुग्णसेवा अधिक सक्षम करणं. जुन्नर तालुका 4 विभागांत विभागला गेला. जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा आणि ओतूर. प्रत्येक झोन एक वेगळी ओळख, एक वेगळी ताकद. दरवर्षी प्रत्येक झोन मधून एक अध्यक्ष, नवीन नेतृत्व, नवीन ऊर्जा, नवीन दृष्टिकोन. हीच JTMPA ची ताकद बनली. वर्षानुवर्ष ही संस्था वाढत गेली. वैद्यकीय शिबिरे, रुग्णांसाठी मदत, आपत्कालीन सेवा, प्रत्येक वेळी JTMPA समाजाच्या पाठीशी उभी राहिली. लायन्स क्लब, रोटरी क्लब, शाळा, कॉलेज आणि स्थानिक संस्थांनीही या सेवेत मोलाचं योगदान दिलं. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना याच एकतेतून अधिक मजबूत झाली. संस्थेचा वाढता विस्तार पाहता 1987 साली JTMPA रजिस्टर करण्यात आली. JTMPA ने कठीण काळातही समाजाची साथ सोडली नाही. 1993 चा केलारी भूकंप, 2001 चा गुजरात भुज भूकंप, औषधे, अन्न मदत आणि आरोग्य पथक.
रक्तदान शिबिरे, कॅन्सर तपासणी, सुरक्षित मातृत्व, पोलिओ शस्त्रक्रिया, अनेक उपक्रमांमधून माणुसकी जपली गेली. जिल्ह्यातील नामवंत डॉक्टर स्वतःहून सहभागी होऊ लागले. JTMPA एक मजबूत संघटना बनत गेली. महिलांचं नेतृत्वही या प्रवासातील अभिमानाची गोष्ट आहे. स्वर्गीय डॉक्टर प्रमिला जुन्नरकर, डॉक्टर रश्मी घोलप आणि डॉक्टर सरस्वती कणसे यांनी संस्थेला नवी दिशा दिली आणि रुग्णसेवेसाठी आयुष्य अर्पण केलं. JTMPA ने केवळ रुग्णसेवा नाही तर डॉक्टरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्यानं राबवले आहेत. JTMPAच्या क्रीडा स्पर्धा म्हणजे फक्त खेळ नव्हे तर ताणतणावातून मुक्त होण्याचा आणि एकमेकांशी नातं दृढ करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल अशा विविध स्पर्धांमधून डॉक्टरांमधील स्पर्धात्मकता, टीमवर्क आणि मैत्रीभाव अधिक मजबूत झालाय. या उपक्रमांमुळे डॉक्टर एकमेकांच्या अधिक जवळ आलेत आणि एक सशक्त संघटना तयार झाली. JTMPAचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे डॉक्टरांच्या लपलेल्या कलागुणांना दिलेला एक सुंदर मंच. नृत्य, नाटक, गायन, विनोदी सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांमधून डॉक्टरांनी स्वतःला एका नव्या रूपात सादर केलंय. हे कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर एकता, आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे ठरले आहेत. JTMPAचे सर्व डॉक्टर केवळ रुग्णसेवेतच नाही तर आयुष्य जगण्याच्या प्रत्येक क्षणातही समृद्ध आहेत. वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंबासोबत ते देश विदेशात प्रवास करतात. आधुनिक वैद्यकीय ज्ञान आणि जगभरातील अनुभव जवळून पाहतात. हे प्रवास त्यांना फक्त आनंदच देत नाहीत तर स्वतःला नव्याने ऊर्जा देतात आणि पुन्हा अधिक जोमाने रुग्णसेवेसाठी प्रेरित करतात. कारण एक मजबूत डॉक्टर घडण्यासाठी त्याचं कुटुंब आनंदी असणंही तितकंच महत्वाचं असतं. JTMPA ने वैद्यकीय क्षेत्रात अद्यावत राहण्यासाठी, ज्ञानाची सतत वाटचाल चालू ठेवण्यासाठी CME आणि विविध कॉन्फरन्सेसचे आयोजन केले. सुरुवातीपासून आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गज फिजिशियन, ऑर्थोपेडिक सर्जन, कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, पेडियाट्रिक्स, डर्मेटॉलॉजी, ऑन्कॉलॉजी, रेडिओलॉजी, गायनेकॉलॉजी आणि इतर तज्ञ डॉक्टरांनी या व्यासपीठावर येऊन मार्गदर्शन केलं. त्यांचे अनुभव, त्यांचे ज्ञान आणि त्यांचे मार्गदर्शन यामुळे JTMPA केवळ एक संघटना नाही तर एक सतत शिकत राहणारी, वाढत राहणारी परंपरा बनली आहे. हा आहे JTMPAचा खरा प्रवास. 40 वर्षांचा हा प्रवास फक्त आकडा नाही, हा आहे सेवा, परिश्रम आणि विश्वासाचा इतिहास. अवघ्या 42 सदस्यांनी सुरू झालेला प्रवास आज 550हून अधिक सक्रिय डॉक्टरांच्या बळावर उभा आहे. आज आपण ज्यांना गमावलं त्यांच्या स्मृतींना मनःपूर्वक अभिवादन. त्यांच्या कार्यामुळेच आज JTMPA इथपर्यंत पोहोचली आहे. आज JTMPA महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या डॉक्टर असोसिएशन्स पैकी एक म्हणून अभिमानानं उभी आहे. तालुक्याच्या 4ही झोनमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक झोनला स्वतंत्र अध्यक्ष असतोच, पण यासोबतच दर 3 वर्षांनी
सर्व चारही झोन एकत्र येऊन एक केंद्रीय नेतृत्व निवडलं जातं. हे नेतृत्व म्हणजेच JTMPA ट्रस्टचा अध्यक्ष. या ट्रस्टच्या माध्यमातून संस्थेच्या मोठ्या निर्णयांना दिशा दिली जाते आणि दीर्घकालीन नियोजन राबवले जाते. आजपर्यंत या ट्रस्टचे तब्बल 10 अध्यक्ष झालेत. 1998-2001 साली डॉक्टर आनंद कुलकर्णी, 2001 ते 2004 डॉक्टर भरत घोलप, 2004 ते 2007 डॉक्टर चंद्रकांत कणसे, 2007 ते 2010 डॉक्टर CG कुलकर्णी, 2010 ते 2013 डॉक्टर रमेश जुन्नरकर, 2013 ते 2016 डॉक्टर सदानंद राऊत, 2016 ते 2019 डॉक्टर वैभव गायकर, 2019 ते 2022 डॉक्टर प्रदीप गुंजाळ, 2022 ते 2025 डॉक्टर अजित वलवणकर, 2025 ते 2028 डॉक्टर प्रदीप जोशी, ज्यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेची वाटचाल अधिक मजबूत केली. या प्रवासात अनेक अध्यक्षांनी संस्थेला दिशा दिली. डॉक्टर भरत घोलप 1986 ते 1987, स्वर्गीय डॉक्टर रमेश जुन्नरकर 1987-1988, डॉक्टर आनंद कुलकर्णी 1988-1989, स्वर्गीय डॉक्टर राम गलांडे 1989 ते 1990, डॉक्टर मुकुंद उपाध्ये 1990 ते 1991, डॉक्टर शंकर ढोबळे 1991 ते 1992, स्वर्गीय डॉक्टर मधुकर डांगे 1992 ते 1993, डॉक्टर श्रीरंग फडतरे 1993 ते 1994, स्वर्गीय डॉक्टर प्रमिला जुन्नरकर 1994 ते 1995, डॉक्टर श्रीकांत विध्वंस 1995 ते 1996, डॉक्टर चंद्रकांत कणसे 1996 ते 1997, डॉक्टर चंद्रशेखर वलवणकर 1997 ते 1998, डॉक्टर चंद्रकांत कुलकर्णी 1998 ते 1999, डॉक्टर अनिल शेवाळे 1999 ते 2000, डॉक्टर दिलीप कुमार ताजरे 2000 ते 2001, स्वर्गीय डॉक्टर IM मोकाशी 2001 ते 2002, डॉक्टर सदानंद राऊत 2002 ते 2003, डॉक्टर श्रीमती रश्मी घोलप 2003 ते 2004, डॉक्टर अजित वलवणकर 2004 ते 2005, डॉक्टर प्रदीप जोशी 2005 ते 2006, डॉक्टर सरस्वती कणसे 2006 ते 2007, डॉक्टर श्याम बनकर 2007 ते 2008, डॉक्टर दौलत नायकोडी 2008 ते 2009, डॉक्टर संदीप डोळे 2009 ते 2010, डॉक्टर बाळासाहेब जाधव 2010 ते 2011, डॉक्टर पुरुषोत्तम बोराडे 2011 ते 2012, डॉक्टर सुभाष जुन्नरकर 2012 ते 2013, डॉक्टर शशिकांत गुळवे 2013 ते 2014, डॉक्टर सचिन शिंदे 2014 ते 2015, डॉक्टर संजय वेताळ 2015 ते 2016, डॉक्टर गणेश इंगवले 2016 ते 2017, डॉक्टर सुनील थिटे 2017 ते 2018, डॉक्टर आकाश आवारी 2018 ते 2019, डॉक्टर शशांक फापाळे 2019 ते 2021, डॉक्टर लुकेश खोत 2021 ते 2022, डॉक्टर हनुमंत भोसले 2022 ते 2023, डॉक्टर मनोज काचाळे 2023 ते 2024, डॉक्टर गणेश नायकोडी 2024 ते 2025, डॉक्टर प्रसाद शिंगोटे 2025-2026 आणि डॉक्टर प्रशांत काचाळे 2026-2027. त्यांचे अनुभव आणि विचार आपण लवकरच YouTube चॅनलवर पाहणार आहोत. आणि आता हा अभिमानास्पद प्रवास यंदा नारायण गावात पदार्पण करत आहे. आजचा पदग्रहण सोहळा नवीन उमेदीचा आणि नव्या सुरुवातीचा क्षण आहे. या वर्षीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत काचळे यांना मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली ही वाटचाल आणखी पुढे जाईल. चला एकत्र येऊया आणि या सेवाभावी प्रवासाला बळ देऊया. JTMPA सेवा, समर्पण आणि विश्वासाचा अखंड प्रवास.